तर GR वरून जे रणकंदन सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा घेऊया आढावा। मराठा आरक्षणावरून विनोद पाटील यांची राज्य सरकारकडे मोठी मागणी। मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार फक्त रहिवास किंवा अधिवासाच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे। ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना 1967 पूर्वीच्या फक्त रहिवासी पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी। बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देणार नाही, मंत्री पंकजा मुंडे ठाम। तर पंकजा मुंडे काट्याच्या रस्त्याने जाणार नाही, जरांगे यांचं भाष्य। पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। कुठल्याही प्रकारे चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही याची ग्वाही बैठकीत ओबीसी समाजाला दिली। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पुन्हा एकदा स्पष्ट, कुणबी म्हणून नोंद असेल तर वंशावळीनुसार प्रमाणपत्र द्यावं अशाही सूचना। माननीय मुख्यमंत्री कधीही या राज्यामध्ये ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। 1994च्या 16% आरक्षणावरही तातडीने सुनावणी होणं आवश्यक। भुजबळांकडून सरकार आणि फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न। भुजबळांना लवकरच खडी फोडायला जावं लागणार, मनोज जरांगेंचं वक्तव्य। 94चा जे अर्थ सहज चॅलेंज होतो मग 1994चा, आणि 50%च्या वरचं गेलं तर मान्य सुप्रीम कोर्टाला सुद्धा मान्य नाहीये। तुम्हाला लय थोड्या दिवसात त्याचा गेम झालेला दिस, पुन्हा ते तिकडे खडी फोडायला जाणार आहे। त्यांनी आणलं होतं, फडणवीसांनीच आणलं त्याला, पण आता तेच त्याला वापस पाठवणार आहे। आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमध्ये जुंपली। ओबीसी आरक्षणाची लढाई आता रस्त्यावर उतरून सुरू होणार। भुजबळांचा इशारा, तर आता न्यायालयात खेटायचं असेल तिकडे खेटू, रस्त्यावर खेटायचंय तिकडे खेटू, मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर। तर लोकशाही आहे, रस्त्यावर कुणी उतरू शकतो का, आणि बाकीचे काही उतरू शकत नाही असं काही, का रस्त्यावर काही अशी बंदी तर नाही आहे की ओबीसीने उतरू नये। आता उतरलेच आहे ना ठिकठिकाणी। घराघरातले मराठी आता तर मायमावल्या सहित सगळे पेटून उठले। आता रस्ते जाम करायचे सगळे, जर आपल्या GRला धक्का लागला तर। हा का मुळावर उठलाय गोरगरिबांच्या लेकरांच्या, काय कळत नाही मला। सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे की नाही? मूर्खांनो, दुसरा GR काढण्याआधी पहिला GR रद्द तरी करा। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढली। तो सामाजिक न्याय विभागाचे लोकांना काय अक्कल बिक्कल आहे की नाही? काल GR काढला, ज्या दिवशी 2 तारखेला GR काढला, दुसरा GR लगेच काढला। अरे मूर्खांनो, पहिला तर GR रद्द करा। सामाजिक न्याय विभागाला एवढं अक्कल नाही। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात बैठक। तर 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणार। लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यातील फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या बॅनरला काळं फासलंय। मराठा समाजाला आरक्षणाची गरज, मात्र कुणबींचं ओबीसी मधूनच आरक्षण जाईल। मुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलतात। प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आरक्षणाच्या GR वरून फडणवीसांवर आरोप।